आणि आता पनवेल महानगरपालिकेत काय नेमकं चित्र आहे ते जाणून घेऊया. चला, पनवेल महानगरपालिकेमध्ये भाजपनं सरशी केली. तिथं भाजपनं सत्ता काबीज केली. भाजपच्या विजयाबद्दल युवा नेते प्रीतम म्हात्रे यांच्याशी खास संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रसाद पाटील यांनी. महानगरपालिका निवडणुकींचे आता निकाल हाती यायला लागलेले आहेत आणि भाजपची सरशी झालेली या मतदारसंघात पाहायला मिळते. आपल्याकडे भाजपचे युवा नेते प्रीतम दादा आहेत. दादा, काय सांगाल, कशा पद्धतीने विजयाचा विश्वास व्यक्त कराल? ज्या पद्धतीनं प्रचाराची सुरुवातच झाली, म्हणजे फॉर्म भरण्यापासून तिथेच विजयाची घोडदौड, जवळजवळ 6+1 अशा 7 सीट बिनविरोध झाल्या. इथूनच दिसते की कार्याची पावती. आणि दुसरं, आता इथे जे प्रचाराचा नारळ फुटणार आहे, इथे जी मतमोजणी होणार होती ती 17, 18, 19, 20 अशा वॉर्डांची होणार होती. या सगळ्या वॉर्डांमध्ये सगळ्या सीट या भारतीय जनता पार्टीच्या आलेल्या आज आपल्याला बघताय आणि दणदणीत विजयाच्या भरकाने त्या आलेल्या सीट आपल्याला बघताय. आणि मी एकच सांगेन की हा भारतीय जनता पार्टीला दिलेला पनवेल महापालिकेच्या हद्दीतील सर्व नागरिकांनी कौल हा इथून पुढे आमची जबाबदारी वाढलेली आहे असं मी समजेन. आणि आपल्या कुठल्याही कामाच्या याच्यात तडजोड होणार नाही. योग्य ती दिशा देऊन आम्ही सगळी कामं करण्याच्या दिशेने आम्ही लागलो. नक्की कोणत्या मुद्द्यावरती निवडणूक झाली होती, काय सांगाल? नाही, विरोधकांना मुद्देच नव्हते. सुरुवातच त्यांनी केली की बाबा बिनविरोध सीट झाल्या, या पैसे देऊन केल्या. परंतु मी एकच त्यावेळी सांगितलं की बिनविरोध सीट झाल्यात त्या आमच्या उमेदवारांच्या समोर कोण उमेदवार होते हे नागरिकांना देखील माहिती नव्हतं. त्याच्यामुळे मला वाटतं हा तिथेच त्यांचा फेल्युअर ठरलेला आहे. आणि पुढे जाऊन आत्ताच इथे आमच्या रणरागिणी आहेत, त्या माझ्या प्रभागात पहिले होत्या, आज सेकंड टाइम त्या निवडून आलेल्या आहेत. त्याच्यामुळे सेकंड टाइम आलेल्या उमेदवार आणि त्यांच्या पुढे असणारे उमेदवार याच्यात एकदम तुम्हाला सांगतो काही तुलना नव्हती. त्याच्यामुळे भरघोस मतांनी या विजय झालेले आहेत. दुसरे उमेदवार माझी मिसेस स्वतः ममता ही बिनविरोध झालेली आहे, कारण मी तिथे पहिले निवडून आलेलो होतो. माझ्यासमोर उमेदवार तुम्ही बघितलं तर त्या उमेदवाराची तुलना होऊ शकत नाही की जे नागरिकांचं काम करेल. तिसरे आमचे अजयजी आहेत, हे देखील बिनविरोध झाले. तुम्ही बघा त्यांच्यासमोर उमेदवार कोण. अशा पद्धतीनं आम्ही संदर्भासहित स्पष्टीकरण देतो. त्यामुळे विरोधकांनी आता जास्त आमची चिंता करू नये. आम्ही नागरिकांची चिंता करण्यासाठी आता रस्त्यावर उतरणार. धन्यवाद. हे होते प्रीतम म्हात्रे, भाजपचे नेते, आणि यांनी या ठिकाणी विजयाचा आनंद व्यक्त केलेला आहे. NDTV मराठीसाठी प्रसाद पाटील, महाड, रायगड.